नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा आलोय तुमच्या समोर एक नवीन योजना घेऊन। महाराष्ट्र शासन कृषी विभाग घेऊन येत आहे कृषी समृद्धी योजना। या योजनेचे निकष काय आहेत आणि आपल्याला कशा पद्धतीने या योजनेतून फायदा मिळू शकतो हे आपण आता जाणून घेणार आहोत। तर कृषी समृद्धी योजना या योजनेचे 3 टप्पे आहेत। 3 टप्प्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला अनुदान मिळू शकतं हे आपण आता जाणून घेऊया। सिंचन सुविधा या बाबीवरून इलेक्ट्रिक पंप, इंजिन पंप तसेच शेततळे या बाबीचा लाभ मिळणार आहे। दुसऱ्या घटकामधून सूक्ष्म सिंचन आधारित बाबीवर आपल्याला ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन या बाबीचा लाभ मिळेल। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा आहे तिसरा टप्पा, याच्यामधून फलोत्पादन या बाबीवर आपल्याला लाभ मिळणार आहे। आता या फलोत्पादन मध्ये कशाचा समावेश होतो ते आपण बघूया। हरितगृह, शेडनेट, मल्चिंग पेपर, फळ प्रक्रिया केंद्र, फळबागांचे म्हणजे जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हेही आपल्याला या घटकामधून करता येणार आहे। विविध फळ पिकांची लागवड देखील आपल्याला या बाबीमधून किंवा या घटकातून करता येईल। महत्त्वाचं म्हणजे रोपवाटिका, याच्यासाठी पण म्हणजे एखाद्याला रोपवाटिका उभारायची असेल तर याच्यासाठी पण अनुदान यामध्ये समाविष्ट करण्यात आले। आता तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करायची आहे किंवा नजीकच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन देखील नोंदणी करून घेऊ शकता किंवा तुमच्या सहाय्यक कृषी अधिकारी यांना भेटून देखील नोंदणी करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, आपण एक व्हिडिओ देखील केलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ बघू शकता। तुम्ही तुमचा फार्मर ID कशा पद्धतीने स्वतःच तुमच्या मोबाईलवर काढू शकता याचा व्हिडिओ आहे। 2-3 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। हे सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे या योजनेसाठी पात्रता निकषामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID अनिवार्य करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला फार्मर ID मात्र काढायला लागेल किंवा याच्यासाठी असणं तुमच्याकडे गरजेचं। अधिक माहितीसाठी तुमच्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा शेतकरी मित्रांनो। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जवळच्या शेतकरी मित्राला नक्कीच सांगा शेतीचं YouTube चॅनल। इथं मिळतं शेतकऱ्यांना परिपूर्ण ज्ञान आणि शेतीविषयक संपूर्ण मार्गदर्शन।